आज दिनांक 8ला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालक मालक संघटन संयुक्त कृती समिती महाराष्ट्र शशांकराव साह अध्यक्ष आहे आणि महासचिव आमचे विलास भालेराव। आम्ही सध्या कल्याणमध्ये 4 युनियन मिळून कृती समितीच्या माध्यमातून आमच्या रिक्षा चालक मालकचा स्थापना कल्याणकारी मंडळ रिक्षा चालकचा कल्याणासाठी हितासाठी ते मंडळ स्थापना केलं आहे, त्याचा आम्ही मागण्या घेऊन आलो आहे। काय नेमक्या मागण्या आहेत, कुठेपर्यंत मोर्चा जाणार आहे? आमचा मोर्चा ITO पर्यंत जाणार आहे। आम्ही निवेदन देण्यासाठी जाणार आहोत। फक्त आम्ही एका ठिकाणी जमा होत आहोत आणि इकडनं आम्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जात आहोत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांना 60 वर्ष वयापर्यंत पेन्शनची सेवा चालू आहे आणि आम्हाला का 65 वर्षाच्या नंतर पेन्शनची योजना हा एक आमचा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर आम्हाला तुम्ही अपघाती मृत्यू झाल्यावर किती पैसे देणार आहे त्याचं सविस्तर माहिती देत नाही परत पुन्हा। आणि आपण जर घरी जर आजारपणामध्ये मयत जर झालो तर आमची मागणी कमीत कमी 3 लाख जास्तीत जास्त 5 लाख रुपये भेटावे आणि प्रत्येक RTOला प्रतिनिधी देण्याचे ठरवले। अजून प्रतिनिधी दिलेले नाहीत। अजून मुलं त्यांचं म्हणणं असं आहे की 2 मुलं या कल्याणकारी महामंडळामध्ये हे असणार आहेत, भाग घेऊ शकतात। बाकी ज्यांना 3-4 मुलं असतील त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहेत? अशा गोष्टी अशा ठराविक आमच्या 11 मागण्या आहेत, त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी कल्याण RTOला आता आम्ही इकडे जात आहोत। एका ठिकाणी जमा होत आणि इकडनं आम्ही शांततेमध्ये RTOला आम्ही पत्रक द्यायला जाणार आहोत। आपलं नाव? माझं नाव विल्सन रामभाऊ काळपून, मी भाजपा वाहतूक संघटना अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे।